नाव घ्या चंदू देवराम मध्ये आनंदा गबामध्ये बस ओके नका आपण काही ना काही याच्यामधून सगळं काही व्यवस्थित करणार आहे, त्याच्यामुळे काही लोड घेऊ नका. आता पोतक झाले ठीक आहे, कोणी आलं नसन पण इथून पुढं आदेश वाकडे आपल्या संपर्कात राहून आपल्याशी काहीतरी चर्चा करून आपल्याशी सगळं काही काम व्यवस्थित करून टाकणार. त्याच्यामुळे काही लोड घेऊ नका. सरकारी कर्मचारी अधिकारी कोणी बोलून आपण सविस्तर तुमच्या मागण्या पूर्ण करायचं काम करूयात. आपण वेळ आली तर आमदार साहेबांकडे सुद्धा जाऊ शकतो आणि जाणार आहे आपण जाणार आहे. गाडी येत नाही तिथं संपर्क विषय करा चालू. माहिती द्याल काय नक्की प्रसंग तुमच्यावर ओढवलेला आहे आणि काय नक्की झाले? आमच्या इकडे ना अचानक वादळ सुटलं, पाऊस आला. एवढं झालं की डायरेक्ट त्याचे आमचे जेवढे घर होते का आखी घर ते मी दोस्त केलेले काय तर आता राहायला आमचे पंचायत झालेले आहे. तर माणसाला आमच्या असं म्हणणं आहे बाबा, गावात ते ग्रामसेवक आलते भाऊसाहेब, पण त्यांनी काही पंचनामा केला तर काही कोणी आलंच नाही. किती घरांची नुकसान आहे? जवळजवळ आमचे 10-15 गावात नुकसान आहे. राहण्याला काय काही आता इथं कोणीच नाही. नाही राहता येईल अशी परिस्थिती आहे का या घरांची? नाही ना, राहते याला लाख उडून राहिले. पत्र बित्र असं काहीच नाही, लाख फुटून राहिले सिमेंट पत्र होते कोणत्या गावा अंतर्गत? ते. आता आम्ही घालगावच्या वरती ना वनकुटीच्या वरती पठार बसते. काय मागणी आहे तुमची? आमची अशी मागणी आहे की आम्हाला घर नाही, रस्ता नाही, आमचे कमीत कमी आहे ना आमदार खासदार असेल त्यांनी येऊन पाहणी करावा अशी आमची मागणी आहे. तुमचं नाव सांगा. भाऊसाहेब मध्ये. पडलं